हॅलो हे गाईज, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की आपण जेव्हा वारीला येतो किंवा पालखीला येतो तेव्हा वारकरी जे आहेत म्हणजे वारकऱ्यांना जे आपण मदत करतो, जसे बिस्लरीची बॉटल असेल, काय वगैरे चहा हे वगैरे असेल, तर ते बिस्लरीच्या बॉटल जे पिऊन झाल्यानंतर ते आहेत ना, ते डस्टबिनमध्ये पण नाही टाकत, ते टाकतात रस्त्याला आणि तो होतो कचरा. दुसरी गोष्ट म्हणजे ते आपण जे जेवण करतो, पंतळवाळ्यात चहा आहेत जे पितो ते तिथंच ठेवून जातो, तिथंच फेकून जातो आपण, त्यामुळे घाण होतो. आणि काय जेव्हा ग्रामीण भागात म्हणजे इंदापूर असेल, निमगाव असेल, काय बेलवाडी असेल, काय दुसरं इतर गोष्टी असतील, कुठलं इतर ठिकाण असेल, तिथंही ना ग्रामीण भागात तोच कचरा गाई गुरं ह्यांच्या खाली गेल्यानंतर ते खात्यात नकळत आणि त्यांचं म्हणजे ते निधन होतात, गाय होतं, काही माहिती नाही मला काय होतं त्यांचं. पण मला एवढं सांगायचं इतका कचरा करू नका. आणि जरी कचरा केला, मला पण एक रिक्वेस्ट आहे सरकारकडे की तुम्ही जेव्हा जेव्हा वारी येईल तेव्हा 100 मीटरच्या अंतरावर तुम्ही एक डस्टबिन ठेवा किंवा मोठं काहीतरी हौदा वगैरे ठेवा, जेणेकरून त्यात कचरा टाकता येईल. कारण की हे जे खालचे फोटो बघा, तुम्हाला जे फोटो दाखवतोय ते बघा आणि मग सांगा किती कचरा होतोय आणि किती नाही. तर तुम्ही पण बघितलं असेल, पण तरी बघा. वारकऱ्या मित्रांनो किंवा आजी आजोबांनो, माझं एकच म्हणणं, कचरा पसरू नका आणि जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल. आणि जरी हे करायचं असेल तर एका जागेवर ढीग मांडा किंवा काही दुसरं तिथं डस्टबिन बिस्बिन पेशवीत विशवीत वगैरे भरून ठेवा. धन्यवाद.